राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। साईनाथ मल्टीस्टेटचा नावलौकिक संपूर्ण देशात व्हावा, अर्जुन अबिटकर। गेल्या 3 वर्षात साईनाथ मल्टीस्टेट बँकेने 125 कोटी ठेवींचा टप्पा गाठला असून साईनाथ मल्टीस्टेटचा राज्यासह संपूर्ण देशात नावलौकिक व्हावा असे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन अबिटकर यांनी काढले। साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुदाळतिट्टा शाखेचा आज 3रा वर्धापन दिन संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी बोलताना प्राध्यापक अबिटकर म्हणाले, उत्तुंग अशी भरारी घेण्याचं स्वप्न एखादी व्यक्ती बाळगते, त्या उत्तुंग स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांचे साथीदार एकत्र येतात आणि एक संकल्पना, नवीन उद्देश घेऊन या ग्रामीण भागातील सगळी मंडळी एकत्र येतात। मुदाळतिट्ट्यापासून सुरुवात काय होते, कोल्हापूरला हेड ऑफिस काय होते आणि तुमच्या भाषणातून मगाशी आलंय किंवा मधुसूदन सरांच्या सुद्धा भाषणातून आलंय की ही तर सुरुवात आहे। 3 वर्षामध्ये 125 कोटीचा टप्पा पार पाडणं एवढं सोपं नाही आहे आणि या सगळ्या ह्याच्यात मी मनापासून जाधव सर आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो, पुढच्या कामाला शुभेच्छा देतो। कारण मगाशी शेर म्हटल्यासारखं या ठिकाणी यशोवर्धन सर बोलले की सगळ्यांनी विचारलं पाहिजे, अरे साईनाथ मल्टीस्टेट नेमकं काय आहे, इतक्या चांगल्या पद्धतीनं पुढे काम चालू आहे, अशा पद्धतीच्या आपण शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केला। साईनाथ या संस्थेने ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना दिली असून रोजगार निर्मिती करणे हाच मुख्य संस्थेचा उद्देश असल्याचे सांगत बँकेचे चेअरमन उत्तम जाधव म्हणाले, 3 वर्षाच्या प्रवासात सर फार खडतर प्रवास होता। शून्यातून आम्ही सुरुवात केली, आज खूप साऱ्या आव्हानांचा आम्ही सामना केला, खूप साऱ्या ठिकाणी पण आम्ही उत्तर नाही दिले, पण आम्ही आमचे कार्य करत राहिलो। आज जर तुम्ही पाहाल तर आम्ही 125 कोटीच्या ठेवीचा टप्पा आणि 42,000 सभासद हे कुठल्याही संस्थेचे सहकारमध्ये आतापर्यंत एक रेकॉर्ड आहे। आमची उत्पत्ती सर ही रोजगार निर्मिती साईनाथने जी योजना आणलेली आहे महिलांसाठी, आज ग्रामीण भागातल्या 5 महिलांनी एक ग्रुप बनवायचा आहे, 5 वेगवेगळ्या कुटुंबातल्या, आणि ज्याला साईनाथ हा बचत गट नाही आहे, हा समृद्ध गट आहे। तर साईनाथ या महिलांना 55,000चं फंडिंग करेल आणि या महिला हे गट आपण जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 1,000 समृद्धी गटांना फायनान्स करणार आहोत। याच्या पुढची गोष्ट, या गटांना फक्त आपण फायनान्स करून थांबणार नाही, तर त्या महिलांना रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देणार आहोत। तसेच नुसतं प्रशिक्षण देऊन आम्ही थांबत नसून त्यांना त्या रोजगारामध्ये यशस्वी कसं होता येईल यासाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिले जातील। काही महिलांना त्यांचे जे काही बिझनेस करायचे असतील ते आम्ही व्हॅलिडेट करू, जर त्यांचे पोटेन्शियल चांगले असेल त्यांना आम्ही तो फंडिंग करू, मार्गदर्शन करू। पण सोबतच आम्ही साईनाथ एक ब्रँड बनवत आहोत ज्याच्यामध्ये कच्चा माल आम्ही प्रोव्हाइड करून आमच्या महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, ज्यासाठी साईनाथ एक विजनवर चाललेला आहे। आपल्या टोटल कर्जाचा 10% कर्ज हे साईनाथ महिला समृद्धी गटाच्या नावाने आपण लॉन्च करतो आहोत आणि येत्या काळात नाही म्हटलं तरी 15,000 समृद्धी गटापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। प्रत्येक गावात आता बँकिंग आम्ही पोहोचवणार आहोत, प्रत्येक गावात मिनिमम हे 2 समृद्धी गट आम्ही स्थापन करतो, ज्याच्यातून त्या गावाची इकॉनॉमी वाढेल। महिला सक्षमीकरणांमध्ये या संस्थेने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे।
येणाऱ्या काळात या संस्थेने अनेक टप्पे पार करून उच्चांक गाठेल असा विश्वास सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक यशवर्धन बारामतीकर यांनी व्यक्त केले. गेल्या 3 वर्षात साईनाथ मल्टीस्टेट बँकेने 125 कोटी ठेवींचा टप्पा गाठल्याबद्दलचे कौतुक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर मधुसूदन अडकी यांनी केले. या दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी साईनाथ मल्टीस्टेट संस्थेस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय बोरगे, संचालक सुरेश जाधव, दत्तात्रय धनगर, सुप्रिया जाधव, आनंदा कांबळे, कृष्णात सुतार, संतोष जाधव, विशाल बादिंगगिरे, कृष्णात पाटील, अमर कुंभार, कृष्णात यादव, एकनाथ घोरपडे, विजय वारके, CEO प्रशांत ओरपे यांच्यासह सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन ना सत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.